नगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्याचं लक्ष हे परळी नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। इथं मुंडे बहीण भावाच्या प्रतिष्ठेसोबत त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून इथं देशमुख कुटुंबानं देखील तगडी फाईट दिली। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माझ्यासोबत आहेत। काय सांगाल ताई, कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे आणि परळीमधल्या प्रमुख समस्या काय आहेत? परळीमधल्या तर प्रमुख समस्यात सांगायच्या जर म्हणलं तर कित्येक दिवस तर पुरणार नाही, एवढी मोठी समस्या आहे परळीची। आता भुयार गटार योजना, जेणेकरून नाल्याचे पाणी फिल्टर करण्यासाठी योजना आणलेली, ती तिकडं रेल्वे पट्टीची जागा दाखवली त्यांनी। इतके दिवस त्या रेल्वे पट्टीच्या, आता ती जागा जाती रेल्वेच्या ह्याच्यामध्ये, मग आता त्याचं करायचं काय? हे अशा कितीतरी त्यांच्या अशा झालेल्या इथं। आता त्यांचं हे सगळं पितळ उघडं पडायले म्हणून त्यांनी काही पण आरोप करतात का? आरोपाला कोण भेणार नाही। 3 नाही 4 जरी एकत्र झाले तरी आता उठा मराठ्यांनो, जागे व्हा, लढायला शिका, हे ठाम धरणार आहेत आता आम्ही। आता बस झालं ह्यांचं आता। मात्र एकंदरीत जर बघितलं तर परळीमध्ये सत्तात केंद्र हे मुंडे साहेबापासून होते। मुंडे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री देखील होते। त्यानंतर जर पाहिलं तर पंकजा मुंडे या पालकमंत्री होत्या, धनंजय मुंडे हे देखील पालकमंत्री होते। सत्ता केंद्र हे परळीमध्ये होते, तरीसुद्धा परळीचा विकास झाला नाही। अहो, 2 बहीण भाऊ सत्तेत असताना सुद्धा परळीचा विकास कसलाच झालेला नाही आहे। जेणेकरून ह्या परळीमध्ये आता लोक असे आम्हाला म्हणतात की तुमच्या परळीमध्ये आमदार खासदार असताना सुद्धा परळीचा विकास कुठलाच आणि कसलाच झालेला नाही। आज तुम्ही इतके दिवस सत्तेत त्यांच्यासोबत राहिलातच कसे, असे आम्हाला लोक प्रश्न विचारतात। पण एक आम्ही जाऊ द्या, एक आहे चलते नातं म्हणा, नाही मित्र परिवार म्हणून आम्ही आत्तापर्यंत आला। ज्यावेळेस सत्तेसाठी आणि जनतेच्या विकासासाठी स्वतःचा मित्र म्हणा, नाहीतर एक जनतेतला कार्यकर्ता म्हणा, नाही नगरसेवक म्हणा, स्वतः जर ते मातीत 4-4 तास गाडून जर घेतले तरी जनतेसाठी घेतले, तुम्हाला त्याचा काही परिणाम पडला नाही, ह्याच्यापेक्षा काय आणखीन काय अजेंडा आहे तुमचा आणि परळीच्या विकासाच्या अनुषंगाने काय रोल मॉडेल घेऊन जनतेसमोर जातात? रोड मॉडेल तर आमचा पहिलाच फिक्स आहे। आम्ही जनतेचा तर एवढा विकास केलेला आहे। आम्ही जनतेला आमच्या शरीराचं अंगाचं कातड्याचे जोडे करून सुद्धा घालण्याची आमची ताकद आहे जनतेला। इथपर्यंत ते जनतेचा लढाच आता ठरवेल का आहे ते ह्यांना 2-3 तारखेला। अर्धवट सगळे कामं जी राहिलेत परळीच्या विकासासाठी, ती येणाऱ्या 3 तारखेला पूर्ण करण्यासाठीच 3 तारखेला कळेल तुम्हाला काय आहे। राजभाऊ फड यांनी तक्रार केली होती की परळी नगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची आकडेवारी देखील कोट्यवधीमध्ये आहे असं देखील सांगितलं होतं। काय वस्तुस्थिती आहे? तुम्ही अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून आहात, तर नेमकं काय सत्य आहे? सगळी गोष्ट खरीच आहे ना। सत्य सगळ्या महाराष्ट्रालाच माहीत आहे। साधं बीड जिल्ह्याला माहीत असं नाहीच आहे, पूर्ण महाराष्ट्रालाच माहीत आहे की ही परळी कशी आहे ते। परळी तर अगोदर गुंडागर्दीनं तर जाहीरच झालेली, आता तर घशात खिशात त्याच्यासाठी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात गाजलेली। नेमकी दहशत काय आहे परळीची? नाव काढल्यानंतर लोक म्हणतात असं काय? दहशत म्हणजे आता लोकांना पुढं जाऊ द्यायचं नाही। जेणेकरून हे पैशानं जरी मोठे असले, श्रीमंतीने जरी मोठे असले, तर हे आम्ही उभा टाकलेले सगळे मनाने मोठे आहेत, म्हणून जनता आमच्याकडं फक्त मन बघती, पैसा बघत नाही। आता ह्यांनी फक्त तोंड दाबतेत, पैशानंच तोंड दाबून मत घेतात। पण आता कसा पैसा वाटते आणि कसं तोंड दबते हे मी वार्डात जाऊन सगळ्या महिलांचं घेतलेला आहे सहभाग। मात्र मतदान देखील करू दिलं जात नाही असा देखील आरोप केला जातो। काय झालं या अगोदरच्या निवडणुकांमध्ये? आणि मतदानासाठी जात असताना महिला असतील अगदी, तर नेमकी अडचण कोण आणत होतं आणि कशा पद्धतीची असली अडचण? आणणारे हेच आहेत बहीण भाऊ। आत्ता सध्या मी वार्डात फिरले, आत्ता सध्या सुरू आहे की तुम्ही जर तुतारी या चिन्हाला मतदान जर केलं तर तुम्हाला मार भेटन, रट्टे भेटन। कितीतरी महिलांच्या तुम्हाला समोर असं मीडिया पुढं मी महिला घेऊन येते, तुमच्या सर्व महिला इतक्या धमक्या आणखीन चालू येतात। आणि आरोप आम्हालाच करतात की ॲक्सिडेंटला पैसा दिला, ह्याला दिला। आम्ही काय बिना प्रॉपर्टीचे आहेत का काय? अजिबात नाही। आम्ही आमच्या हिमतीवर लढतात। आमच्याजवळ वाडवडिलाची खूप प्रॉपर्टी, आम्ही काय असं दुसऱ्याच्या जीवावर आत्तापर्यंत कुठल्या पक्षाच्या जीवावर सुद्धा आम्ही जगलेले नाहोत आणि इथून पुढे जगणार बी नाहीत। काय इशारा आहे तुमचा नेमका या विरोधकांना? काय इशारा आहे? विरोधकांनी असले हे काही बी आरोप करणं त्यांना शोभत नाही आहे। मेन म्हणजे आम्ही एक मोठे नेतृत्व आहे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून शब्द वापरतात, पण एकदा जर शब्दाची घसरण झाली ना तर खालीवरी पण कळणार नाही ह्यांना। आपण पाहतोय या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत दीपक नाना, नेमकं या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये तुमच्यावरती धनंजय मुंडेंनी टीका करत असताना मी ज्यांना वाचवलं एवढंच नाही तर ज्यांच्यासाठी मी माझं घर फुटलं असं देखील म्हटलं। नेमकं घर फुटण्याचा काय मुद्दा आहे, तो कशासाठी झाला होता?
एकदम हास्यास्पद गोष्ट आहे. एवढा मोठा नेता आणि अजितदादांना सुद्धा त्यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आणि हे स्टार प्रचारक आमच्या परळीतले 35 वार्ड सांभाळत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. डोर टू डोर जात आहेत, मुक्काम इथंच आहे, मोटरसायकलवर फिरून हे ते सगळ्यांना दाब दडप आणि धमक्या देऊन पद्धतशीर त्यांचं काम चालू आहे. हे स्टार प्रचारक आहेत आणि दादांनी दिलेली जबाबदारी ते अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. आणि राहिला प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर हे पैसे देत असले तर हास्यास्पद गोष्ट आहे. त्या आता त्यांनीच काढला विषय माझ्यावर पैसे खर्च केलेला, तर त्यांनी मला एक थोडासा तरी प्रूफ दाखवावा. ते टॅक्स भरतात आणि टॅक्स जे लोक टॅक्स भरतात त्याचा हिशोब असतो, कुठल्या चेकनं दिला पैसा, कुठला हे. मला भाटिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांचं एक तरी चेक किंवा ऑनलाईन पेमेंट त्यांनी कुठून केलं, कसं केलं, ह्यांनी मला पुरावा द्यावा. मी राजकारणातून संन्यास घेईल आणि त्यांचा आयुष्यभर गुलाम होईल. पण आता त्यांनी जर विशेष त्यांनी माझ्यावर खर्च केलेला काढला, तर माझं जर सांगायचं म्हणलं त्यांना आत्तापासून काय काय केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडं FCI चं गोडाऊनचं टेंडर होतं. जे 20 वर्षाखाली मला 20-25 वर्षाखाली हे मिळाले होते. माझा टेंडर शेतकरी म्हणून मला काम मिळालं होतं आणि FCIच्या गोडाऊनच्या टेंडरवर 8 कोटी रुपये उचलले होते आणि त्यांनी स्वतः, मी पार्टनर घेतलं होतं, त्यांनी स्वतः मला इलेक्शनला लागणार आहे तो राहू द्या, आपण पुन्हा काम करू. अर्धवट अवस्थेत त्या गोडाऊनचे सुद्धा काम तसेच आहेत आणि ह्यांनी पैसे घेतलेले अजूनसुद्धा परत केलेले नाहीत. आम्हीच 4 कोटी रुपये बँकेचे, आपल्या पंजाब नॅशनल बँकेचे आम्ही उचलले आणि त्याने ह्याची डीड करून घेतली अण्णाच्या आणि त्यांच्या नावाने कामाची, की आमच्या दोघात काम आहे म्हणून, आणि सगळेच पैसे खर्चून टाकले. आमची कशी हे झाली, आम्हाला सगळ्याला जनतेला वाटायचं की आम्ही त्यांच्यावर एकनिष्ठ आहोत, पण आमचं घोंगडं त्यांच्या खाली अडकलतं. पैसे आमचे अडकलेले होते, असे खूप घोंगडे अडकलेले पैसे आता हळूहळू करून त्यांनी दिले. काही आम्ही काय करून बँकेचे सगळे भरले, काही प्रॉपर्टी ऐकून भरले, काही हे करून भरलेत. पण आम्ही ते पैसे भरून त्याच्यानंतर आम्हाला पुढे यांच्याबरोबर आता कुणीच नसल्यामुळं चांगलं आहे, तर त्यांच्यावर आम्ही राहिलो. पण त्यांच्या हळूहळू पद्धतीनं नेमकं घर फुटण्याचा विषय जो मानला, तो नेमका घर फुटण्याचा काय तो किस्सा होता आणि कुणामुळे नेमकं घर फुटलं होतं? घर माझ्यासारख्या सामान्य लोकांमुळं, एवढ्या मोठ्या मंत्र्याचं आणि विरोधी पक्षाच्या नेत्याचं घर फुटणं हे हास्यास्पद मुद्दा आहे. सगळ्यात आधी ह्यांचं घर फुटण्याचं खरं कारण आहे की आम्ही ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये मुंडे साहेबाकडून, मी नगरसेवक भाजपकडून होतो, त्यावेळेस एक नगर उत्थानचं काम परळी शहरामध्ये आलेलं होतं, रोडचं, पूर्ण रोडचं. आणि त्या रोडच्या पैशाबद्दल ह्या 2 बहीण भावाचं वाद चालू होते आणि मुंडे साहेब त्याच्यामध्ये मध्यस्थी होते. त्याचं जे मलिदा कुणाला मिळायचा आणि कुणाचा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे ह्याच्यामध्ये जुगलशेठ नगराध्यक्ष होते. त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो. आम्हाला स्वतः मुंडे साहेब म्हणायचे, धनंजय मुंडे साहेब म्हणायचे की अरे मी आपलं एवढं काम केलं आणि हे सगळं त्यांचं नाव दिलं, माझा फोटो नाही, हे नाही. ह्यांच्याच मोठेपणा, बहीण भावाच्या वादामुळं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. राहिला प्रश्न ते सिमेंट फॅक्टरीचं जे काही त्याचं ते हप्ते फिप्ते काय येतात किंवा त्यांचं ते येते आमदाराचं काय असतं त्यांचं त्याच्यामुळं सुद्धा ते वाद त्यांच्यात तिथं पेटलेला होता. आणि या थर्मलच्या राखाचं जे टेंडरबद्दल किंवा त्याचे जे फ्लॅशचे पैसे होते, यांनी व्यंकटेश्वरा एक कंपनी म्हणून त्यांच्याच स्वतःची काय आहे, त्याच्यावर सगळी फ्लॅश उचलतात आणि विकतात. ह्याच्यामुळं त्यांचे वाद झालेले आहेत. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी यांचे कुठले वाद नाहीत. ह्या पैशामुळंच यांचे घरातले वाद होते आणि ह्याच्यामुळंच त्यांचं दोघांमध्ये विटुष्ट आलतं. आणि राहिला प्रश्न, मी नगराध्यक्ष झालो तर त्यांच्यामुळं नगराध्यक्ष नाही झालो. मी नगराध्यक्ष ह्या दोघाच्या वादामुळं मला तिकीट नाही मिळालं. मी अपक्ष उभा टाकलो. अपक्ष उभा टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फुलचंद भाऊ कराड, TP सर मुंडे आणि गुट्टे मावशी हे 3 जण नेते होते. यांच्याकडे बरेच प्रमाणात नगरसेवक होते आणि धनंजय मुंडेचा एक बी नगरसेवक नव्हता. पण त्याच्यातले भाजपचे मुंडे साहेबाचे 7 जण घेऊन पूर्ण नगरपालिका त्या कालावधीमध्ये तुमच्या ताब्यात आले होते आणि तुम्ही नगराध्यक्ष झाले होते. मात्र मला प्रामुख्याने विचारायचं की या अगोदर धनंजय मुंडेंच्या सोबत तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या का आणि आत्ता त्यांच्या विरोधात लढताय. पहिली काय पद्धत होती निवडणूक लढवायची आणि कशा पद्धतीने निवडणूक लढली जायची, आणि या अगोदर कधी धनंजय मुंडे या निवडणुकीच्या अनुषंगाने एवढं परळीत थांबलेले कधी पाहिले तुम्ही? आधी तर इलेक्शन फक्त नावालाच असायचं आणि दाप दडप, जे समोरचा उमेदवार असेल त्याला फोन करायचे, दापायचे, दडपायचे, अशा पद्धतीने इलेक्शन चालायचं. आणि सगळंच एकतर्फीच असल्यामुळं आणि सामान्य लोक बेजार असायचे. पण असं बोगस काही व्हायचं नाही. पण ह्यामधल्या काळात त्याच्यामुळं आम्ही सोबत असायचो.
पण योगायोगाने ते मंत्री झाले, हे झालं, सगळे पैसे परळीमध्ये आणायचे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून बगर काम करता ते उचलून घ्यायचे, डायरेक्ट बिलं लिहायचे. ह्याच्यामुळं आम्हाला बी खूप सनिताप व्हायचा, त्रास व्हायचा. पण बोलायचं कसं आणि कुणी बोलायचं? मी एकटा बोललो तर बाकीचे सगळे नगरसेवकाला अंगावर घालायचे, किंवा कुणी दुसरा नगरसेवक आला तर आम्हाला सगळ्याला अंगावर घालायचे. अशा पद्धतीचं हे राजकारण होतं. पण मधल्या काळामध्ये अतिशय जास्त प्रकार घडला, ते म्हणजे सामान्य जनतेचंसुद्धा मतदान ह्यांनी बाहेरच्या लोकांकडून करून घेतलं. आत्तासुद्धा तुम्हाला सांगतो, आता प्रत्येक गावचे त्यांचे गावगुंड किंवा ठेवलेले लोक आता परळीमध्ये प्रत्येक बूथवर किंवा प्रत्येक वार्डात नेमलेले आहेत. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी व्हिडिओ करू मी ठेवणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं आहे ह्या बाहेरच्या लोकांचं इथं परळीमध्ये काय काम आहे. तक्रार केली तुम्ही तशी? तक्रार आम्ही आता लेखी देणार आहेत. हे कोण कोण फिरणार आहेत परळीमध्ये, त्या आजूबाजूचे जे नामवंत मुंडे बहीण भाऊ पहिल्यांदाच परळीमध्ये एवढं लक्ष देतात का या अगोदर देत होते? हे पहा, कुणीही लक्ष देत नव्हतं. फक्त धनंजय मुंडेच काम करत होते आणि ह्यांच्यातच वाद असायचे ना आधी, ह्याच्यामुळं कुठला विषय नसायचा. तर आता हे तिघंही एक झालेत सत्ताधारी आणि मी एकटाच बाजूला आहे. आणि मी बी जनतेचा आशीर्वाद घेऊन सगळ्याला हे करून आशीर्वाद घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय आव्हान असेल? लोकांना एकच आव्हान आहे की लोकांनी मला उभा केलेला आहे. मी जनतेचा नगरसेवक आहे, माझा नेता जनता आहे. लोकांना एवढंच आव्हान आहे की राहिलेले कामं, विकास कामं अर्धवट अवस्थेत आणि त्यांना झालेला 15 वर्षाचा त्रास आणि आता मी उभा टाकल्यामुळं प्रत्येक बूथवर एक बी मतदान बोगस होणार नाही ह्याची खात्री जनतेलासुद्धा माझ्यावर आहे. म्हणून आव्हान आम्ही जनतेलासुद्धा करतो. आपलं मतदान कोणी वाकून बी बघितलं तर त्याचे झिंजा धरून तिथंच आपटा किंवा त्याला 2 मुस्काडीत द्या, हे सुद्धा आम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे. का तर आपल्या बोगस मताचं किंवा आपण मतदान करताना कुणीही पाहू नये, ह्याच्यासाठी आम्ही जनतेला बी आव्हान केलं आहे. आणि जनतेचं आव्हानसुद्धा आम्हाला जे कसा मिळतोय? प्रतिसाद एकदम छान आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांना सीट लागल तर परळीच्या नगराध्यक्षाची सीट लागल. आपण पाहतोय परळीमध्ये नगराध्यक्ष तुतारीचा होईल असा विश्वास व्यक्त केला आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने होईल असा देखील विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी केलेले जे आरोप होते त्याला देखील सडेतोड प्रत्युत्तर दीपक देशमुख यांनी दिले आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.